नमस्कार, मी संकेत आवटे. एक अशी स्ट्रॅटेजी सांगतोय आणि एक अशी पद्धत सांगतोय, BTST, बाय टुडे सेल टुमॉरो. सोप्या भाषेमध्ये बरेच लोक स्विंग ट्रेडिंग पण म्हणतात. आता हे सगळ्याची वेळ करता आता अननेसेसरी डेफिनेशन मध्ये जायला नको. BTST बाय टुडे सेल टुमॉरो, ऍक्च्युअली टुमॉरो सेल करायला पाहिजे, पण काही लोक त्याला होल्ड पण करतात. या सगळ्याचं मिश्रण कसं करू शकतो सोप्या भाषेमध्ये, सिंपल भाषेमध्ये काही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बेसिकली तुम्हाला माहिती असायला पाहिजे हा ट्रेड घ्यायचा कधी. पहिलं गणित जे आपल्याला घालायचं आहे ते मार्केट क्लोज होताना, म्हणजे 3:15च्या आसपास तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. आता कुठलाही स्टॉक पर्टिक्युलर मी असं बोलणार नाही हा बाय करा किंवा सेल करा, स्ट्रॅटेजी सांगतोय आणि त्यासाठी एक्झाम्पल पण काही स्टॉकचं मी दाखवतोय. मी 3:15 वाजता एंट्री घेणार आहे. मग ही एंट्री 3:30च्या दरम्यान जर तुम्हाला घेता येत असेल, म्हणजे 3:15 नंतर वेल अँड गुड. काही ब्रोकर 3:20 पर्यंत तुम्हाला अलाउ करतात, काही ब्रोकर त्यानंतर सुद्धा अलाउड करतात, पण ते कुठल्या केसमध्ये कुठल्या सेगमेंटमध्ये हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, किंवा सगळेच ब्रोकर त्या सेगमेंटमध्ये अलाउ करतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे ट्रेड घेऊ शकतो. बघा, सुरुवातीला जर मला एंट्री घ्यायची असेल तर बेसिकली डिलिव्हरीमध्ये मी घेऊ शकतो. डिलिव्हरीमध्ये मी आज मार्केट क्लोज होताना एंट्री घेणार आणि उद्या सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या बाहेर पडणार. जसं मार्केटमध्ये ओपन होईल पहिली ऑर्डर माझी बसली पाहिजे. मार्केट ओपनिंगलाच ऑर्डर लावून ठेवली तरी काही हरकत नाही, लगेच क्विक एक्झिट करता आली पाहिजे. आता यासाठी काय काय कंडिशन्स आहेत, कशा प्रकारे स्टॉक चूज करायचे याच्याबद्दल इन डेप्थ नॉलेज मी आता तुम्हाला देणार आहे. वन बाय वन सगळ्या गोष्टी मी कव्हर सुद्धा करणार आहे. फक्त शांतपणे गोष्टी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आता 2 स्टॉक मी तुम्हाला किंवा 3-4 स्टॉक वेगवेगळे दाखवतो. रिलायन्सचा स्टॉक मी ओपन करतोय, एखादा स्टॉक दाखवतोय मी, याचा अर्थ जाऊन त्यामध्ये लगेच एंट्री घ्यायची हे बिलकुल उद्योग करू नका. फक्त एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर ठरवायच्या आहेत. ऍक्च्युअली तुम्हाला काय करायचं आहे त्याबद्दल बोल. वेगवेगळे स्टॉक मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून अजून चांगली आयडिया येईल. इथून मी याला बाजूला ओपन केलं. ACC हा जो स्टॉक तुम्हाला दिसतोय हा अप ट्रेंड मध्ये दिसतो का? पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा, हा अप ट्रेंड मध्ये आहे का? तर लॉंगर टाइम फ्रेम मध्ये जर मी बघितला तर मला हा अप ट्रेंड मध्ये दिसतो. पण मी जर या 1 महिने 2 महिने 3 महिन्याचा सिनेरिओ बघितला तर हा कंप्लीट रेंज बाउंड आहे. फेब्रुवारी 2024 पासून जून 2024 पर्यंत एकाच रेंजमध्ये. मग याचा अर्थ पोटेन्शियल मला थोडंसं वीक दिसतं, यामध्ये रिस्क घ्यायची नाही असं थोडंसं मला वाटू शकतं. त्यामुळे मी यापासून लांब झालो. परत मी बघितला इन्फोसिस, म्हणावा तसा मुवमेंट दिसत नाही, परत हा फ्लॅटच दिसतो, सो मी यालाही रिजेक्ट केलं. रिलायन्स ओपन केला, हा सुद्धा कंटिन्युअसली मला एकाच रेंजमध्ये पाहायला मिळतोय. याच्यामध्ये सुद्धा मोठी ग्रोथ मला दिसत नाही, वेदर इट इज अपसाइड और डाऊन साइड, कुठलीही ग्रोथ दिसू दे मी त्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. मारुतीला जर बघितलं तर बरेच दिवस रेंज बाउंड आहे, पण ही मोमेंट एक कॅप्चर करता येऊ शकते. एक सुंदर ट्रेड यामध्ये एक्झिक्युशनची एक स्ट्रॅटेजी असते, ती मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. याला सुद्धा मी बाजूला घेऊन जातोय. पण ऍक्सिस बँक हा क्लिअरली अप ट्रेंड मध्ये आहे. HDFC बँक एकदम परफेक्ट अप ट्रेंड मध्ये आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मला करायचं आहे मोमेंटम ट्रेडिंग, म्हणजे धावणाऱ्या ट्रेंडमध्ये मला चढायचं आहे, सुंदर असे रिटर्न घ्यायचे आहेत आणि लगेच मला क्विक एक्झिट पण घ्यायचे आहे. कारण जर मी वाट बघत बसलो, मॅक्सिमम मुवमेंट मी कॅप्चर करणार, मोठ्या लेवलचे टार्गेट मी अचीव्ह करणार, हे जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तो सगळ्यात मोठा रिस्की गोष्ट तुमच्यासाठी होऊ शकते. कारण एक सिंपल फंडा लक्षात घ्यायचा मार्केटचा, जी स्ट्रॅटेजी मी ज्या गोष्टीसाठी वापरतोय त्या स्ट्रॅटेजीला परफेक्टली फॉलो करायचं नाही. जरासं मोल्ड करूया, जरासं मागे पुढे करूया, नाही चालत. तसं जर करत बसला तर डेफिनेटली मेजर लॉसेस होणारच. सो स्क्रीनवर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय. पहिला माझा नियम जो आहे तो म्हणजे मोमेंटम फास्ट असली पाहिजे, म्हणजे क्लिअरली तो अप किंवा डाऊन ट्रेंड मध्ये असायला पाहिजे. ट्रेंड मला क्लिअर दिसला पाहिजे. याचा एक फायदा आपण कसा करून घ्यायचा हे मी पुढे सांगतोय. दुसरी गोष्ट, मी जी एंट्री घेणार आहे ते 3:15 नंतर मी घेणार आहे. मग ती त्याच्यानंतर कधीही घेऊ शकता तुम्ही. 3:20 ला घेऊ शकता, अप टू 3:30 घेऊ शकता, वेगवेगळ्या सेगमेंटच्या हिशोबाने, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. डिलिव्हरीमध्ये जर घेत असाल, म्हणजेच कॅशमध्ये पैसे देऊन एखादा स्टॉक मी बाय करतोय, लेट से मी HDFC बँक बाय करतोय, तर जी आता याची प्राइस चालू आहे 1669 रुपये, सगळे पैसे मला पे करावे लागतील पर क्वांटिटी. जेवढ्या तुम्ही क्वांटिटी घ्याल मल्टिप्लाय होईल आणि तेवढी अमाऊंट मला कॅशमध्ये पे करावी लागेल. पण तेच वेगळ्या सेगमेंटमध्ये गेलो तर थोडेसे पैसे कमी लागतील. कसे काय ते पण मी तुम्हाला सांगतोय. तिसरी एक महत्वाची गोष्ट बघणार की या स्टॉकमध्ये ट्रेडिंग चांगलं असलं पाहिजे किंवा व्हॉल्यूम असला पाहिजे. हा व्हॉल्यूम मिनिमम 50 लाख रुपये तरी असायला पाहिजे. आता समजा तुम्ही एकटेच 50 लाख रुपये एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणारे, 10-15 कोटीचा पोलिओ आहे तुमचा, या केसमध्ये तो स्टॉक तुम्हाला चालणार नाही. तुम्ही जो स्टॉक सिलेक्ट केला आहे आणि तुम्ही त्यामध्ये जी गुंतवणूक करणार आहात ती त्याच्या व्हॉल्यूमच्या
त्या दिवशी प्री ओपनिंग होतं ना मार्केटचं, सकाळी जो व्हॉल्यूम त्याचा असतो त्या व्हॉल्यूमच्या 5% खाली असायला पाहिजे. मग मला नाही वाटत की खूप सारे लोक कोणी 50 लाख आणि 1-1 कोटी रुपये एका स्टॉकमध्ये आत्ताचे व्ह्यूअर्स लावतील. नो डाऊट काही बोटावर मोजण्याइतके असतील. त्यासाठी अजून बरेच पॅरामीटर असतात. पण इनिशियल लेवलला एवढ्या सगळ्या गोष्टी बघायची गरज नाही. सोप्या भाषेमध्ये 50 लाख जरी व्हॉल्यूम मिळाला तरी इनफ आहे. बऱ्याच मोठमोठ्या स्टॉकमध्ये 2-2, 3-3, 5-5 कोटीचा व्हॉल्यूम तुम्हाला पाहायला मिळतोय. देन चौथा आणि महत्वाचा नियम, मी जी गुंतवणूक करणार आहे त्या स्टॉकला सर्किट लागलं नाही पाहिजे, किंवा हे जे सर्किट आहे ते मोर दॅन 10% असलं पाहिजे. मग ते 20 पण असेल किंवा 10 पेक्षा जास्त असलं पाहिजे. 5% सर्किट त्या स्टॉकला लागलं नसलं पाहिजे. अदरवाईज गोष्टी कठीण होऊन जातात. याच्या पुढे इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगायची, हे मी क्लिअर करतोय. नोट्स हवे असतील तर नोट्स आत्ताच लिहून घ्या. व्हिडिओ परत एकदा बघू शकता. आता फक्त एकदा शांतपणे व्हिडिओ बघा, नंतर तुम्हाला हव्या तेवढ्या नोट्स तुम्ही परत लिहून घेऊ शकता. म्हणजे सगळ्या गोष्टी एका पेपरवर तुमच्या येऊ शकतात. जे मी पैसे इन्व्हेस्ट करणार ते अप्रॉक्सिमेटली 4 ते 7 भागामध्ये मिनिमम डायव्हर्सिफाय करायचे किंवा डिवाइड करायचे. फॉर एक्झाम्पल 4 किंवा आपण थोडंसं अजून याला पुश करूया 5 भागामध्ये, तरी मिनिमम 5 भागामध्ये. म्हणजे काय, समजा मी 1 लाख रुपयांची गुंतवणूक ओव्हरऑल करणार आहे ट्रेडिंगसाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी, BTST साठी. आता या केसमध्ये माझी हायएस्ट पोझिशन कितीची असली पाहिजे, तर 20,000ची. 20,000 पेक्षा जास्त पैसे मी एका ट्रेडमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही. अशा 20,000च्या मी टोटल वेगवेगळ्या 5 पोझिशन्स बनवू शकतो. यामुळे होणार काय, तर माझा पैसा व्यवस्थित डायव्हर्सिफाय होणार. एखादा डिसिजन चुकला, मागे पुढे झाला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. 5ही ट्रेड कधीही एका दिवशी घ्यायचे नाहीत. ही एक महत्वाची गोष्ट. आजचं मार्केट कमी जास्त कसंही असू शकतं. सेंटिमेंट रात्रीतनं मार्केटचे बदलतात. एका सेकंदात मार्केटला त्याचे सेंटिमेंट बदलायला वेळ लागत नाही. या केसमध्ये मी करणार काय, तर पहिला अंदाज घेणार मार्केटचा. आज पोझिशन बनवली, उद्या दुसरी, परवा तिसरी, अशा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या दिवशी मी पोझिशन्स बनवू शकतो. याचा फायदा मला असा होणार आहे की मार्केटच्या प्रत्येक मुवमेंटला प्रत्येक ट्रेड माझा जस्टिफाय करणार आहे आणि त्या सिच्युएशनचा फायदा तुम्हाला उचलता येणार आहे. भले काही ट्रेड तुम्ही आठवडाभर होल्ड करत असाल तरी काही इश्यू नाही आहे. असं नाही की आजच बाय करून उद्या विकायलाच पाहिजे. जर तुम्हाला कन्व्हिक्शन असेल आणि हा ट्रेड तुम्ही 4-5 दिवस 8 दिवस होल्ड करणार असाल तरी सुद्धा करू शकता. एकाच ट्रेडमध्ये सगळा पैसा लावला आणि अचानक मार्केट आदळलं, कोसळलं, मोठा लॉस झाला तर गडबड होऊ शकते. या केसमध्ये सावध राहणं गरजेचं आहे. माझ्या मताप्रमाणे कधीही निफ्टी 50च्या ज्या स्टॉक्सची लिस्ट आहे किंवा जे स्टॉक फ्युचर आणि ऑप्शनमध्ये लिस्टेड आहेत, या स्टॉकचाच विचार करणं गरजेचं आहे आणि तो आपल्या फायद्याचा ठरू शकतो. याच्या मागे रिझन तुम्हाला सांगतो. एक तर सर्किट लागणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट व्हॉल्यूम कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. व्हॉल्यूम जेवढा चांगला असेल तेवढं आपल्या फायद्याचं असतं. आता वेगवेगळे इंडिकेटर मी तुम्हाला लावून दाखवतो. कुठली गोष्ट बघणं गरजेचं आहे. मला हवा आहे व्हॉल्यूम जर तुम्ही बघितला ना, आता मी या स्टॉकला चूज करायचं की नाही करायचं हा नंतरचा पार्ट आहे. पण इथं जर बघितला तर रेग्युलर व्हॉल्यूमपेक्षा मला हा व्हॉल्यूम थोडासा जास्त दिसतो. याचा अर्थ पैसा आलेला आहे याचा अर्थ एक शार्प मुवमेंट एक्सपेक्टेड आहे आणि या दिवशी तो व्हॉल्यूम आला आणि दुसऱ्या दिवशी तो वरच राहिला. याचा अर्थ असा होतो की जर मी इथे एंट्री घेतली असती आणि इथं कुठेतरी एक्झिट घेतली असती तर अप्रॉक्सिमेटली 16:55च्या आसपास समजा माझी एंट्री झाली असती, एक्झिट 16:70ला झाली असती. दॅट मीन्स इझिली मला या ठिकाणी 25 पॉईंट मिळालेले आहेत. 25 असणार, 60 आणि 70 15 पॉईंट मिळालेले आहेत. राईट. 55 पासून 60ला गेलो, 5 पॉईंट मिळाले. 60 पासून 70 पर्यंत 10 पॉईंट मिळाले. म्हणजेच मला यामध्ये 15 रुपये मिळाले. अप्रॉक्सिमेटली 1%. बरं, हे 1% झालं कशाच्या? मल्टिपल सेगमेंट थ्रू काम करू शकता. आता त्याच्यावर येतो मी. कुठल्या सेगमेंट थ्रू काम करू शकता? जर मी इथं कॅशमध्ये ट्रेड करत असेल, हा एक स्टॉक मी कॅशमध्ये बाय केला तर मला यामध्ये गेन होईल समजा 1%. पण जर मी याला ऑप्शनमध्ये उतरवलं तर मला कदाचित यामध्ये मिनिमम 5%, 10% इझिली यामधून निघून जाऊ शकतात आणि मिळू शकतात. ते कसं काय तुम्हाला प्रीमियम सुद्धा मी इफ यू वॉन्ट सर्च करून दाखवू शकतो. एक एक्झाम्पल म्हणून ते सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये येईल. आता जर मी HDFC बँक 1650चा कॉलचा विचार करतोय. जर मी याला ओपन केलं आणि याची क्लोजिंग प्राइस बघितली, क्लोजिंग प्राइस कुठं आहे?
बघा अप्रॉक्सिमेटली आपण एंट्री कुठं घेणार होतो 15 मिनिट आधी, या लेवलला तुम्ही घेणार होता 3:15 वाजता वगैरे. म्हणजेच इथं जी प्राइस आहे याची अप्रॉक्सिमेटली 20 रुपये आहे. नंतर ओपन झाला दुसऱ्या दिवशी, ज्यावेळी मार्केट वाढतं त्यावेळी तुम्ही एक्झिट घेणार, इथं 40 रुपये आहे. याचा अर्थ तुम्हाला कळतो. सकाळी उठल्या उठल्या कॅपिटल माझं 2x झालं होतं. नको आहेत मला एवढे. तुमची एक्झिट इथंच कुठेतरी झाली किंवा याच्या हायला झाली. समजा तुम्ही 30 रुपयांना लावलं, काही हरकत नाही. जर तुम्ही इथं 30 रुपयाला जरी एक्झिट केली असेल तरी सुद्धा तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 50% प्लस प्रॉफिट आहे. बिकॉज तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करताय म्हणून ऑप्शनचे प्रीमियम तुफान वाढतात, ड्रास्टिकली वाढतात आणि एकदम चांगलं गेन आपण यामधून इझिली घेऊ शकतो. आता वेळ भरपूर आहे माझ्याकडे. तुम्हाला वाटत असेल की हार्डली 5-6 मिनिटात कसं बाहेर पडायचं किंवा या एका कॅन्डलला कसं बाहेर पडायचं. ही कॅन्डल आहे 5 मिनिटाची. चला या कॅन्डलला बाहेर पडू शकला नाही, दुसऱ्या कॅन्डलला पडू शकता, तिसऱ्या कॅन्डलला पडू शकता, चौथ्या कॅन्डलला पडू शकता, तरी सुद्धा तुम्हाला 30 रुपयाची इझिली प्राइस मिळू शकते. आता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला कुठेही इथं बाहेर पडता येऊ शकतं. हार्डली पहिल्याच मिनिटात बाहेर पडला तर तुमचं कॅपिटल डबल झालेलं तुम्हाला पाहायला मिळू शकतं. पण जरी थोडंफार मागे पुढे झालं तरी काही मेजर फरक पडणार नाही. म्हणजे ऑप्शन्समध्ये 1, 2, 3 नाही तर 10, 20, 30% खेळ इझिली आपण खेळू शकतो आणि तेवढं पोटेन्शियल आहे. फक्त यामध्ये काही गोष्टी कन्सिडर करणं आणि काही गोष्टींना व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवून जाणून घेणं गरजेचे असतात. कारण मी एक्झाम्पल एक दिलं. सेम ॲक्सिसचं उदाहरण घेऊ शकता. हा सुद्धा ट्रेंडमध्ये ब्रेकआउट येतोय. या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. पण मी यातच अजून एक गोष्ट बघू शकतो. कुठली गोष्ट बघू शकतो तर यामध्ये पहिला मला बघायचा आहे व्हॉल्यूम. जर चांगला व्हॉल्यूमच नसेल तर मला त्याचा काही फायदा होणार नाही. पण मला इथं ठीकठाक व्हॉल्यूम दिसतोय. इथं जर मजेदार गोष्ट तुम्ही बघितली तर तुम्हाला हेवी चांगलाच व्हॉल्यूम पाहायला मिळतो इथं. आता तुम्ही म्हणाल या दिवशी कसं एंट्री घेणार, क्लोज होताना एंट्री घेणार, तिथून पुढे एक शार्प मूव्ह मला पाहायला मिळते. आज जर चांगला व्हॉल्यूम असेल तर उद्या त्याचा मोसम लगेच कट होत नाही. ती रॅली तशीच कंटिन्यू राहू शकते फर्दर 2-3 दिवसांसाठी मिनिमम. याचा अर्थ हा परत पडला असं नाही, हा परत ग्रो होतच गेला. बट जर मला चांगली मूव्ह मिळणार असेल तर ती कॅप्चर करणं गरजेचं आहे आणि या गोष्टी बघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अजून थोडंसं पुढे जायचं असेल तर याला मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा लावू शकता. मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर तुम्हाला इथं करता येऊ शकतो. आता किती डे मुव्हिंग ॲव्हरेज हे दॅट इज अप टू यू. किती दिवसाच्या लावू शकता, 9 दिवस करा, 10 दिवस करा, 20 दिवस करा, काही प्रॉब्लेम नाही. जर 9 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज ॲक्च्युली ब्रेकआउट करून हा वर जात असेल, बघा या प्रत्येक केसमध्ये तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा हा खाली आला आणि इथून जेव्हा यानं ब्रेकआउट दिला चांगले टार्गेट मिळालेले आहेत. जेव्हा जेव्हा तोडून खाली आला परत चांगले टार्गेट, खाली आला परत चांगले टार्गेट, खाली आला परत वर जाताना चांगले टार्गेट. आता मी म्हणतो एवढे मोठे टार्गेटची गरजच नाही आहे. माझ्या मताप्रमाणे एक छोटीशी मूव्ह जरी आपण कॅप्चर करू शकलो दॅट इज बेस्ट फॉर अस. कारण अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मूव्ज आपल्याला कॅप्चर करून खूप मोठं प्रॉफिट होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल यामध्ये सर किती मिळणार आहे, दाखवतो ना. ही एक कॅन्डल जरी आपण छोटीशी मूव्ह यातली 10% जरी कॅप्चर करू शकलो तरी सुद्धा हेवी प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतं. 1220चा जर मी समजा कॉल बाय केला असता कालच्या दिवशी ॲक्सिस बँकमध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवणार आहे. ॲक्सिस बँक 1200 समवेअर अराउंड आता आपण बघितलं होतं 1220 मला वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग. परत एकदा हवं तर आपण जाऊन बघूया. 1220च्या आसपासच आपण होतो क्लोजिंगला, राईट. जर मी याला काल एंट्री यामध्ये घेतली असती तर अप्रॉक्सिमेटली माझे पैसे किती झाले असते, 3:15च्या आसपास आपण एंट्री घेणार होतो, राईट. समजा या लेवलला 3:15 इथं वाजलेत. जर समजा मी इथं एंट्री घेतली तर ही प्राइस आहे 20 रुपये. काय योगायोग आहे बघा, मगाशी सुद्धा 20 रुपये प्राइस होती HDFCची. आता याचा हाय जर तुम्ही बघितला, मार्केट ओपन झाल्या झाल्या तुम्ही बाहेर पडणार होता, 25 रुपये तुम्हाला पाहायला मिळतो. विच इज अप्रॉक्सिमेटली किती टक्के होतात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का. तर हे जे 5 रुपये आहेत हे 5 रुपये नाही आहेत, तर या इन्व्हेस्टमेंटच्या डायरेक्ट 25% आहेत. मी म्हणतोय फक्त 5 ते 10% जरी आपल्याला कॅप्चर करता आले, बेस्ट सेटअप असेल तो आपल्यासाठी, बेस्ट पोझिशन असेल आपल्यासाठी आणि एवढे रिटर्न जोक नाही आहे. आणि हे कसं कमवले आपण, काही मोठं रॉकेट सायन्स मी तुम्हाला सांगितलं का. मुव्हिंग ॲव्हरेज इफ यू वॉन्ट बघू शकता. व्हॉल्यूम बघा. अजून याच्यात थोडंसं पुढे जायचं आहे, तुम्हाला टॉप गेनर आणि लुजर असं सर्च करायचं आहे. मी यावर क्लिक केलं, मला टॉप गेनर आणि लुजर दिसत आहेत. इफ यू वॉन्ट टू सी निफ्टी 50 मध्ये काय काय आहे तर हे सगळे निफ्टी 50चे आहेत. आता मी जर या स्टॉकला सर्च केलं, फॉर एक्झाम्पल मला वाटतं हिंदाल्कोचा चार्ट मला एकदा चेक करायचा आहे, म्हणून मी काय केलं, हिंदाल्कोचा चार्ट चेक करायचं ठरवलं. बघा मुवमेंट येते, ट्रॅक्शन येते. हां, भले हा डाऊन ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळे जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल सोडून द्या. मी जाईन ग्रासिमकडे, कारण यामध्ये मुवमेंट येते, याला मला चेक करायचं आहे. परफेक्टली फाईन.
सुंदर असा ब्रेकआउट दिलेला आहे. आता मजेदार गोष्ट अशी आहे की याला बाकीच्या गोष्टी व्हॉल्यूम वगैरे लावून बघा. जर समजा मी इंडिकेटरमध्ये गेलो आणि व्हॉल्यूम सर्च केलं, मी याला व्हॉल्यूम लावलो, क्लिअरली दिसतंय की स्ट्रॉंग व्हॉल्यूम आहे. याचाच इम्पॅक्ट होऊ शकतो. बरं, असा जर व्हॉल्यूम बनला आणि अशी जर कॅन्डल बनली तर मजेदारच गोष्ट असते. पण जर समजा तुम्हाला त्यालाही इग्नोर करायचं आहे, करू शकता. मी विचार करेन बीपीसीएलचा. बीपीसीएल मध्ये काय चालू आहे हे बघूया. मी कुठल्याही प्रकारे प्लॅन करून व्हिडिओ बनवत नाही. फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जे काय असेल ते मी तुमच्या समोर दाखवतोय. आता इथं मी थोडंसं कॉम्प्रोमाइज करू शकतो. ओव्हरऑल सेक्टर ग्रोईंग आहे बीपीसीएल. फक्त आता मला एक काम करायचं आहे, याला डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण जे बघत होतो ना ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघत होतो. अदानी पोर्ट हा सुद्धा एक चांगला स्टॉक आपण मानू शकतो. अदानी पॉवरवर पण एकदा नजर फिरवूया आपण. व्हॉल्यूम आहे का बघूया. नाहीये, क्लिअरली डाऊन जातोय. अदानी पॉवर झालाच, त्यानंतर पोर्ट सगळ्यात इम्पॉर्टंट स्टॉक, बेस्ट स्टॉक आहे. हा रिकमेंडेशन नाहीये, पण सांगतोय मी तुम्हाला, नाहीये याच्यामध्ये सुद्धा चांगल्या मूव्ज आपल्याला दिसत नाही आहेत. कोल इंडियावर सुद्धा एकदा नजर फिरवलीच पाहिजे. इथं सुद्धा काय असा खास व्हॉल्यूम मला दिसत नाहीये. L&T, कोटक बँक, ICICI बँक सुद्धा नाहीच आहे. ॲक्सिस तर आलेलाच आहे सध्या, आपण ऑलरेडी याला चेक केलेलं आहे. LTIM याच्यामध्ये काय सुरू आहे हे बघणं गरजेचं आहे, कारण हा स्टॉक मला वाटतं बऱ्या प्रमाणात, इथं बघा एक मोठी कॅन्डल बनली होती, यानंतर तुम्हाला शार्प मूव्ह पुढे आलेली पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा याच्यामध्ये मोठ्या कॅन्डल्स बनतात, मोठे ट्रॅक्शन येतात, व्हॉल्यूमची साथ मिळते, मुव्हिंग ॲव्हरेजची साथ मिळते, तेव्हा 100% एक चांगली ग्रोथ पाहायला मिळते. मला वाटतं चला फक्त निफ्टी 50 नको तर ऑल सिक्युरिटी किंवा FNO सिक्युरिटीज मध्ये कोण टॉपला आहे बघूयात आपण. आपल्याला काय पाहिजे, FNO सिक्युरिटीज मध्ये पाहिजे, जेणेकरून व्हॉल्यूमचा प्रॉब्लेम येणार नाही. बघा इथं व्हॉल्यूम किती शेअर्स आहेत, 3, 3 2 6 आणि 1 7, 6 करोड शेअर्सची खरेदी विक्री झालेली आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम खतरनाक आहे. त्यामुळं इझिली मी एंट्री घेऊ शकतो. खलास, आजच्या दिवसामधला हा स्टॉक. आता डोकं लावायची गरज नाही. मार्केट क्लोज होताना मी यामध्ये एंट्री घेणार. मोठा व्हॉल्यूम आहे, खतरनाक अप ट्रेंड आहे. चंबल फर्टिलायझर मी गेले 8 दिवस कव्हर करतोय. जर तुम्ही रेग्युलरली माझ्या व्हिडिओ वॉच करत असाल तर तुम्हाला माहीत सुद्धा असेल. मग हे करण्यासाठी अजून चांगल्या एक्सपर्टीज तुम्हाला हव्या असतील तर मी डेफिनेटली मदत करू शकतो. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत. इवन एक नवीन लाईव्ह ट्रेडिंग कम्युनिटी नावाचा एक कोर्स आम्ही बनवलाय, फक्त 2999 मध्ये. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. रोज लाईव्ह मार्केटमध्ये मी येतो. महिन्यातले जर तुम्ही बघितलात तर अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 दिवस ॲटलिस्ट मी लाईव्ह मार्केटमध्ये येतो. ट्रेडिंग बद्दल मी तुम्हाला चार्ट बद्दल माहिती देतो, मार्केट कुठे जाते, काय जाते, लेवल काय सुरू आहेत, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मी तिथं देण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुमचं अर्निंग दी बेस्ट राहतं. ही पहिली गोष्ट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, लाईव्ह मार्केटमध्ये शिकणं गरजेचं आहे, ते मी तुम्हाला देतोय. यानंतरची इम्पॉर्टंट अपडेट, जर तुम्ही FNO जॉईन करणार असाल, FNO डीप लेवलला जाऊन शिकायचं असेल, माझ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकायची असतील 20, 40, 60, 80 वगैरे, तर ते सुद्धा मी तिथं तुम्हाला शिकवत असतो. सो तिथूनही तुम्ही कॉम्बो कोर्स बाय करू शकता. कोर्सची सगळी माहिती या नंबरला कॉल करून घेऊ शकता, जी माहिती पाहिजे. त्याच्या लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत, तिथं जाऊन हे सगळे कोर्स माझे चेकआउट करू शकता. जो हवा तो बाय करू शकता. पण एक ऑफरही आता सध्या इंटरेस्टिंग सुरू आहे. जर तुम्ही कॉम्बो कोर्स बाय केला तर त्याच्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग कम्युनिटी कोर्स ऑलरेडी फ्री मिळतोय, आणि त्यातच 8000चा डिस्काउंट सुद्धा कॉम्बो कोर्सला सुरू आहे, ज्यामध्ये ऑप्शन बाईंग, सेलिंग, स्कॅल्पिंग सगळं कव्हर होत आहे. आता तुम्हाला अजून एक स्टेप पुढे जायचं असेल, अजून चांगल्या प्रकारे हेज करायचं असेल पोझिशनला, तर एक मजेदार गोष्ट सांगतो. याला मी ओपन करून घेतोय वेगळ्या विंडोमध्ये. आता बघा बरं का, व्हॉल्यूम पहिला घेऊयात. चांगला आहे की वाईट आहे? बेस्ट आहे. यानंतर मला मुव्हिंग ॲव्हरेज हवा आहे. चलो, मी मुव्हिंग ॲव्हरेज इथं ॲड केलेला आहे. सुंदर असा ब्रेकआउट मला दिसतोय, काही प्रॉब्लेम नाही आहे. दोनही सिनेरिओमध्ये हा परफेक्ट बसलेला आहे. आता दिसतं सगळं चांगलं, पण मार्केट पडलं तर काय होईल? काहीतरी गडबड होऊ शकते ना. सो या केसमध्ये मी एक गोष्ट करू शकतो, कॉल आणि पुट दोनही बाय करू शकतो. समजा उद्या आहे अशी एक रेड कॅन्डल मोठी बनली, या केसमध्ये सुद्धा मी प्रॉफिटमध्येच असणार, आणि समजा एक चांगली ग्रीन कॅन्डल बनली तरी सुद्धा मी प्रॉफिटमध्येच असणार. कसं बरं? समजा यामध्ये मी 50,000ची इन्व्हेस्टमेंट केली आहे कॉलमध्ये आणि पुटमध्ये 50,000ची. आता ज्यावेळी मार्केट आपल्या अगेन्स्ट जाईल, म्हणजेच पुट साईडला जाईल, त्या केसमध्ये पुटचे झालेले असणार आहेत कदाचित 57,000 रुपये, राऊंड फिगर पकडण्याऐवजी थोडीशी मधली ऑड फिगर पकडतोय. पण इथं कॉलमध्ये मात्र मला लॉस झालेला असणार आहे, विच इज 46,000 हे झाले असू शकतात. याचा अर्थ इथं लॉस कितीचा झाला? 4,000चा लॉस झालेला आहे. पण प्रॉफिट कितीचं झालं? 7,000चं. ओव्हरऑल 5, 6, 7
3,000 रुपये नेट प्रॉफिटमध्ये मी येणार आहे. आता याच्यामागे डेल्टा असतो, तो काय करतो, कसा करतो, याच्याबद्दल अति जास्त डीप जाण्याला काहीच पॉईंट नाही आहे आणि गरज पण नाही आहे. ते हळूहळू तुम्हाला समजत जाईल, कारण आता बिगनर लेवलचा हा एक व्हिडिओ मी बनवलाय. इफ यू वॉन्ट, जर तुम्हाला याचा सेकंड पार्ट हवा असेल, जे काही मनामध्ये प्रश्न असतील पटापट कमेंट करून मला सांगा. मी सेकंड पार्ट पण बनवू शकतोय. या स्ट्रॅटेजीजला अजून डीपमध्ये अजून जरासं पॉलिश करून तुम्हाला मी दाखवू शकतोय. खूप काही मी एक्सप्लेन करू शकतोय. पण पहिला पार्ट मी का बनवला, कारण मला माहिती आहे किती जरी मी मोठा बनवला तरी तुमच्या मनामध्ये काहीतरी शंका राहणार. त्या सगळ्या शंकांना मी पुढच्या पार्टमध्ये कव्हर करणार आहे. सो कमेंट करा पार्ट 2 डॅश. तुम्हाला जे काही विचारायचं तुम्ही मला विचारू शकता. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ट्रेडिंगच्या व्हिडिओला सपोर्ट करणं गरजेचं आहे. तरच मी पुढे बनवत राहील. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.